आत्रेंची सभा म्हणजे प्रचंड गर्दी असायची. अतिशय परखड व्यक्तिमत्व. आत्रे जेव्हा बोलायला उभे राहायचे त्यावेळेला त्यांच्या उभराण्याची पद्धत, त्यांची बोलण्याची स्टाईल, निम्म पब्लिक त्याच्यावरच खुश व्हायची. आणि त्यांच्या संवाद थेट, त्यांची भाषा शैली, त्यांचा विनोदी पद्धतीचा रंग हे सगळं पाहून त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी होतात. संकेत देशमुख हा त्यांच्या जन्मभर सद्गुणाच्या दाराशी माधुकरी मागितली याचा संवाद वाचतोय. सर्वांना नमस्कार. वेळेचे बंधन पाहता माझी प्रस्तावना मी थोडक्यातच आपटतो. आचार्य अत्रे यांचं 5 खंडांमध्ये लिहिलेलं आत्मचरित्र कलेचं पाणी हे केवळ त्यांचा आत्मचरित्र नाही, तर तो महाराष्ट्राचा जवळजवळ 60 वर्षांचा इतिहास आहे. 13 ऑगस्ट 1963 या त्यांच्या वाढदिवसा दिवशी आत्ताच झालेला आत्मचरित्राच्या पहिल्या खंडाचं प्रकाशन झालं. यामध्ये ते म्हणाले की आजन्मभर मी सद्गुणांच्या दाराशी मी माधुकरी मागितली, त्यामुळेच मी घडलो, अशी भावना त्यांनी त्यावेळी त्यांच्या भाषणामध्ये व्यक्त केली. त्या भाषणाचा मी काही भाग आज आपल्याला वाचून दाखवणार आहे. खरं तर भाषण वाचायचं म्हटलं तर थोडंसं आव्हानात्मकच आहे, कारण का अत्र्यांचं आपण भाषण वाचतोय. तर ते असं की माझ्याशी अनेक नात्यांनी नानोबंधाने स्नेहाने गुंतलेल्या शेकडो मराठी बंधू चरणी मी कृतज्ञतापूर्वक साष्टांग नमस्कार घालतो. माझंही आत्मचरित्र आहे कलेचं पाणी. त्यामध्ये 1898 सालापासून ते 1928 सालापर्यंतचा 30 वर्षाचा इतिहास आहे. असे 6-7 खंड तरी होते. माझं सबंध चरित्र 4000 पानांचं होणार आहे. ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्र मिळाला तो 1 मे 1960 या दिनापर्यंत चरित्र मी लिहिणार आहे, त्यापुढे नाही. तेव्हा या चरित्रांमध्ये काही भांडण नाही, वाद येणारच, काकांचा आणि आमचा वाद येणारच, परंतु त्यात कडूपणा काही नसणार आहे एवढं आश्वासन मी देतो. कारण ज्या वेळेला प्रत्यक्ष इतिहास घडत असतो त्यावेळी मनामध्ये जे काही विकार असतात ते कालांतराने सौम्य होत जातात लिखाणामध्ये. कारण त्या ठिकाणी लेखकाची इतिहासकाराची भूमिका असते. तेव्हा हे चरित्र जे मी लिहिलेलं आहे त्यात माझा भाग हा फार थोडा आहे, त्यात मीपणाचा अंतर फार कमी आहे. हा महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास लिहिण्यासाठी मी माझं आत्मचरित्र हे फक्त निमित्त मात्र केलेलं आहे, असं मी सुरुवातीला आधी सांगितलंय. गेल्या 50 वर्षांमध्ये मी पुष्कळ पाहिलंय, पुष्कळ अनुभवलंय. या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना घडल्या की ज्यामध्ये मी प्रत्यक्ष भाग घेतलेला आहे. आणि माझं भाग्य असं थोर की या 50 वर्षांमध्ये अशा काही घटना या देशामध्ये घडल्या की ज्या घटनांमुळे देशामध्ये प्रचंड क्रांती घडून आली आणि या देशाला एक नवीन मार्गदर्शन मिळालं. आमचं भाग्य थोर या आम्ही लोकमान्य टिळकांच्या पिढीमध्ये जन्माला आलो. लोकमान्य टिळकांचं सबंध कर्तृत्व, सबंध चरित्र अगदी जवळून पाहण्याचं भाग्य मला मिळाले. लोकमान्य टिळकांसारखा मोठा मनुष्य या भारतात शतकानुशतके झाला नाही असा माझा आत्मविश्वास आहे. माझे मित्र जाधव या ठिकाणी बसलेले आहेत. आज ते म्युनिसिपालिटीचे अधिकारी आहेत. त्यांनी माझ्या कारकिर्दीचा इतिहास जो लिहिला आहे तो अद्याप नगरपालिकेच्या दप्तरात आहे. रे मार्केटला महात्मा फुले हे नाव मी दिलं, भांडुर्ला स्टेशनला शिवाजीनगर हे नाव मी दिलं, संभाजी पार्कचं पहिलं झाड मी लावलं माझ्या हाताने. हा जो संभाजी रस्ता दिसतो ना तो रस्ता मी आमच्या कारकिर्दीत केला. गांधी ट्रेनिंग कॉलेज सुद्धा मी काढलं. आता स्वतःच काय सांगायचं, कारण दुसरं कोणी सांगत नाही हो, तेव्हा स्वतः सांगणं भाग पडणारच की. तेव्हा मी पक्का पुणेकर, अस्सल पुणेकर आहे. तेव्हा प्रत्येक पुणेकराचे बरे वाईट गुण ही माझ्या अगदी प्रदर्शनाने माझ्या अंगात आले. खट्टेखोरपणा, टवाळी, भांडण, मारामाऱ्या, त्याशिवाय पराक्रम हा संबंध असा या पुणेकरांचा माझ्याकडे आलेला आहे. तेव्हा माझं काही चुकत असेल तर त्याबद्दल मी जबाबदार नसून ज्या वातावरणात मी वाढलो त्या वातावरणाचा हा वाण नाही, पण गुण तरी
आहे. तसा मी मूळचा सासवडचा बरं का. या ठिकाणापासून 17-18 मैलावरती सासवड नावाचं गाव आहे. या ठिकाणी कळा नदी वाहते आणि मराठेशाहीच्या इतिहासामध्ये सासवड किल्ले पुरंदर यांनी फार मोठं महत्व होतं. पुष्कळशा लोकांना असं वाटतं की शिवाजी महाराजांचा संबंध कर्तृत्व सातारा जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूरमध्ये झालं आणि त्याचं श्रेय पण तेच घेतात. अरे शिवाजी महाराजांचं संबंध कर्तृत्व पुणे जिल्ह्यामध्ये झालं, जन्म पुणे जिल्ह्यामध्ये झाला, जुन्नर शिवनेरीला पुणे जिल्ह्यामध्ये शिक्षण झालं, शाहिस्ते खानाची बोट सुद्धा इथंच मोडली. मग आम्ही इतरांची बोट तोडली तर आम्हाला काय नाव ठेवतं तुम्ही? शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं ते. लोक म्हणतात की शाहिस्ते खानाची बोट मोडा, खालचे लोक बसलेले म्हणतात. तर ह्याच्यावर आचार्य उत्तर देतात की तोडायची वेळ आली तर ओलं पण तोडतो, वाळलेलं पण सगळं तोडतो. सासवड पुरंदर किल्ला ही राजधानी होती मराठ्यांची. संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यामध्ये झालेला आहे. पेशवाई किल्ल्यातील सासवडचं खूप महत्व आहे. बाळाजी विश्वनाथ यांची वृंदावन समाधी सासवडला आहे. तेव्हा या परिसरामध्ये मी वाढलो, पुष्कळ पाहिलंय मी. याचे संस्कार झाल्यापासून कसे राहतील माझ्यावर. तेव्हा काकासाहेब बसले होते. काकासाहेब म्हणाले, तऱ्हेचे पाणी गोड की कडू आहे? महापूर आला म्हणजे पाणी कडू होतं. संयुक्त महाराष्ट्राचा जेव्हा महापूर या महाराष्ट्रावरती आलेला होता तेव्हा हे पाणी गढूळ झाल्याशिवाय कसं राहील? 5000 वर्ष तुम्हाला मुंबई महाराष्ट्रासह मिळणार नाही, सूर्यचंद्रासेपर्यंत तुम्हाला मुंबई मिळणार नाही, असं बोलल्यावर काय म्हणायचं? असली वृत्ती माझ्या बापानं मला शिकवलेली नाही. कडेचं पाणी इथं उचलून नव्हतं, सूर्यचंद्रापर्यंत असेपर्यंत मिळणार नाही. अरे सूर्यचंद्र काय तुमच्या बापाचे नोकर आहे? ही अशी मराठी भाषा दिली की लोक म्हणतात शिव्या देतात. आता या काय शिव्या आहेत का? हे वर्णन आहे, वर्णन. या शिव्या कुठून आल्या? हे भाषेचं वैभव आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये कोणतं लिखाण करावं लागतंच हे असं आहे. तुकाराम महाराजांनी काय लिहिलंय? तुका म्हणे ऐसा नरा मोजुनी माराया पैंजरा, जोड्याने मारलं पाहिजे. हे तुकोबा म्हणतात. मी कोण? तर जे काही मी शिकलो, माझी मराठी भाषा जी आहे ती मी तुकोबांपासून शिकलेलो आहे, ज्ञानेश्वरांपासून शिकलोय, मराठी शाहिरांकडून शिकलेलो आहे. प्रभाकरांची जरण घडण कडकडीत म्हणा आयाला, जी जरण घडण कडकडीत माझ्या भाषी आहे. पण त्याचा असा अर्थ नाही की सगळं वाङ्मय मी अशा रीतीने लिहितो. जो प्रसंग आहे, जे नाटक आहे, जो राग आहे, त्या रागाला पाहून लिहायचं असतं. कडेच्या पाण्यामध्ये आक्षेपार्ह असा एकही शब्द काढून दिला तर त्याबद्दल वाटेल ती शिक्षा साहित्य परिषदेच्या अध्यक्षाकडून मी भोगायला तयार आहे. नाही पुस्तक वाचना काकासाहेब 10 वेळा धडा रडले तरी तर मी पुन्हा लेखणी हातात घेणार नाही. तर पुन्हापासून काही असे नाना तऱ्हेचे गुण मी गोळा केलेले आहेत. जन्मभर गुणांच्या दाराशी मी माधुरी मागितली, त्या भांडवलावरती आज मी तुमच्या पुढे उभा दिसतोय. आता काही जण म्हणतात तुम्ही साहित्य लिहा. अरे मग हे काय लिहितोय मी? ते म्हणतात साष्टांग नमस्कार लिहा. मग तो मी नव्हेच. हे काय आहे? मराठी रंगभूमीवर 300 वर्षांमध्ये जे यश मिळालेलं नाही तो मी नव्हेच, या नाटकाने ते मिळवलंय. वर्तमानपत्र चालवणं, मराठा चालवणं फार कठीण. रोजच्या रोज तुम्ही लिहायचे. परीक्षे सारखेच आहे ते. पेपर आला की ताबडतोब उत्तर लिहा. झालं अमका मेला कसा लिहायला. मी तर समजतो की मृत्यूलेख ही पत्रकाराची एक सर्वात मोठी कसोटी आहे आणि या कसोटीला मी उतरलोय. साने गुरुजींवर लिहिलेला माझा मृत्यूलेख वाचा, वल्लभभाईंवर मी टीका केली तरी वल्लभभाईंवरचा माझा अग्रलेख वाचा, महात्मा गांधींवरचा माझा अग्रलेख वाचा. मी आपणास अभिमानापूर्वक सांगतो, मरायचं असेल तर माझ्या हातून अग्रलेख घेऊन घ्या. माझा ड्रायव्हर पण 30 वर्षाचा ड्रायव्हर बाबू मरण लावला, तो अग्रलेख वाचा, तो सुद्धा लिहिलेला आहे. तेव्हा महाराष्ट्राचे माझ्यावरती अनंत उपकार आहेत. महाराष्ट्राची मी यथाशक्ती सेवा केलेली आहे. आपली पुष्कळ सेवा करायची मला इच्छा आहे, ताकद आहे. तुम्ही म्हणता मी 65 वर्षाचा आहे, पण मला असं वाटतं मी 15 वर्षाचा आहे. माझी शक्ती आणि माझी प्रवृत्ती ही अगदी लहान पोरासारखी आहे. यात काही मोठं जायचं नाही. एका दुसऱ्याला पडला असे म्हणा, यापेक्षा सगळं टाकून तेव्हा हेच प्रेम महाराष्ट्राच्या जनतेने माझ्यावर ठेवावं अशी
त्यांची चरणी कृतज्ञतेने प्रार्थना करतो. आणि शेवटी मी जर मेलो आणि माझी समाधी बांधलीच तर त्यावर 2 अक्षरे लिहावी की हा मनुष्य मूर्ख असेल. याच्या हातून अनेक दोष घडलेले असतील, परंतु हा मनुष्य कृतज्ञ कधीच नव्हता. एवढं